साठी काय करू, 3 कॉलम घेऊ. आता आपण मूव्ह करू आपल्या त्या स्टेटमेंटकडे. याच्यामध्ये काय आहे, पी इम्प्लाइज आहे, तर पी साठी मी कॉलम घेतलेला आहे इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता निगेशन ऑफ काय, क्यू अँड आर आहे, मग इथं मला बनवावं लागेल क्यू अँड आर साठी कॉलम बनवावं लागेल. याच्यानंतर त्याचा निगेशन साठी एक कॉलम बनवावा लागेल. ठीक आहे. आणि ॲट लास्ट जो कॉलम असेल माझा तो असेल आन्सर डायरेक्ट पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. ठीक आहे. तर आता काय करू आपण, याच्या ट्रूथ व्हॅल्यू घेऊ. आता 3 एलिमेंट आहेत म्हणल्यावर रो असतील 8, 2 raised to power 3 that is 8. मग क्यू साठी काय असेल, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर साठी काय असेल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. क्यू अँड आर, आता क्यू अँड असताना काय असतो, ज्या वेळेस फक्त आणि फक्त ट्रू अँड ट्रू असेल त्यावेळेस फक्त याची इक्विव्हॅलेंट असेल किंवा रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू टी असेल, अदरवाईज फॉल्स असेल. मग पहिलं मग क्यू अँड आर मध्ये सेकंड अँड थर्ड कॉलम फर्स्ट रो तर ट्रूच आहे दोन्हीकडे, म्हणजे इथं असेल ट्रू. याच्यानंतर ट्रू अँड फॉल्स 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 अँड ट्रू फॉल्स फॉल्स अँड फॉल्स इज अगेन फॉल्स. इथं आता पाचवा रो जर पाहिलं तर ट्रू अँड ट्रू आहे, इथं असेल ट्रू ट्रू अँड फॉल्स 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 अँड ट्रू फॉल्स फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. ठीक आहे. आता याचं निगेशन घ्यायचं मला चौथ्या कॉलमचं इथं. तर निगेशन मध्ये काय होईल, व्हॅल्यू काय होईल, पूर्ण चेंज होऊन जाते, म्हणजे ट्रू ची होऊन जाईल फॉल्स, फॉल्स ची होऊन जाईल ट्रू. ठीक आहे, इथपर्यंत ट्रू. आता इथं ट्रू आहे, इथं होऊन जाईल फॉल्स, बाकी ठिकाणी परत अल्टर. आता लास्ट जर पाहिलं मी, आपला आन्सर जे आपला मेन क्वेश्चन जो आहे तो कॉलम इथं आपल्याला आलेला आहे. काय करायचे, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर, म्हणजे कॉलम फर्स्ट जो आहे तो आता जो सेकंड लास्ट जो आहे याच्याशी काय करायचं आपल्याला, आता डायरेक्ट इम्प्लिकेशन यूज करायचे. मला माहिती आहे की इफ फक्त आणि फक्त ट्रू देन फॉल्स हा जर पॅटर्न असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल, अदरवाईज काय असेल, ट्रू असेल. मग पहिलं मी फर्स्ट रो ट्रू फॉल्स, इथं आली फॉल्स. ठीक आहे. आता ट्रू ट्रू असेल, सेकंड थर्ड आणि फोर्थ रो जर पाहिले आपण तर, आणि दोन्ही कॉलमचे जर कम्पेअर केले तर ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टीच मिळणार आहे किंवा ट्रूच मिळणार आहे. ठीक आहे. तर मग मी डायरेक्ट ते नोट डाऊन केले. याच्यानंतर फिफ्थ रो पासून जर पाहिलं, 5th to 8th रो फॉर कॉलम नंबर 1 ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर फॉल्स. ठीक आहे. आणि मला माहिती आहे इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स implies to any is true. ठीक है. So true 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 and this is our answer. Of q implies r and p. आता हा एक क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत, 3 एलिमेंट आहेत. 3 एलिमेंट आहेत म्हणल्यावर किती येतील, रो असतील 8. ठीक आहे. मग पहिले तर बेसिक एलिमेंट साठी आपण कॉलम बनवू पी क्यू आणि आर. ठीक आहे. आता काय केलं आपण, लेफ्ट टू राईट मूव्ह केलं. तर पहिलं तर आहे पी ऑर. आता पी आहे माझ्याकडे कॉलम अगोदरच, निगेशन ऑफ क्यू आहे, मी क्यू घेतलेला आहे, आता इथं घेतो निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. मला पूर्ण पहिला ब्रॅकेट इथे मिळाला की पी और निगेशन ऑफ. ठीक आहे. पुढे मूव्ह केलं, इम्प्लाइज टू आर अँड पी. आता आर आहे माझ्याकडे आणि पी पण आहे, मग मी काय करू डायरेक्ट आता यावेळेस आर अँड पी अँड कनेक्ट यूज करून कॉलम बनवला, नेक्स्ट कॉलम. अँड ॲट लास्ट असेल आपलं रिझल्टंट कॉलम किंवा आन्सर, पी इम्प्लाइज सॉरी पी और क्यू इम्प्लाइज टू आर अँड पी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इथं ट्रूथ व्हॅल्यू पुटअप करायच्यात. 3 एलिमेंट आहेत म्हणजे रो असतील 8. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स अँड फॉल्स. आर साठी काय असेल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स अँड ट्रू फॉल्स. ठीक आहे. आता निगेशन ऑफ क्यू आहे, निगेशन ऑफ क्यू काय होणार आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. इथपर्यंत आलो. आता काय करायचं आपल्याला, पी और निगेशन ऑफ क्यू घ्यायचं आहे. पी और निगेशन ऑफ क्यू,
आता ऑर मध्ये काय असतो, फक्त आणि फक्त फॉल्स और फॉल्स असेल तर इक्विव्हॅलेंट आन्सर आहे त्याचं फॉल्स किंवा ट्रूथ व्हॅल्यू त्याची एफ किंवा फॉल्स. ठीक आहे. तर मग आता पाहिलं आपण, तर पहिल्या कॉलम मध्ये, ठीक आहे, पहिल्या कॉलम मध्ये पहिले 4 जे एलिमेंट आहेत रोचे किंवा पहिले 4 जे रो आहेत हे पूर्ण काय आहेत, ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू त्यांची ट्रू आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काय करतो, ट्रूथ व्हॅल्यू ती नोट डाऊन करतो. कारण ज्यावेळी दोन्हीकडे फॉल्स असेल ऑर कनेक्टिव्ह मध्ये ज्या वेळेस दोन्ही एलिमेंट फॉल्स असतील त्याच वेळी फक्त रिझल्टंट काय असेल तर फॉल्स असेल, अदरवाइज ट्रू. पण इथे मला दिसतंय की फर्स्ट कॉलम मध्ये पहिले 4 रोचे, ठीक आहे, जे एलिमेंट आहेत ते पूर्ण काय ट्रू आहेत, त्याच्यामुळे काय करतो 4 ट्रू. त्याच्यानंतर जर पाहिलं पुढचे 4, तरी आता पुढचे 4 जे आहेत फॉल्स आहेत, याच्याबद्दल आपल्याला इथे विचार करावा लागेल. ठीक आहे. मग 5वा रो, ठीक आहे, फोर्थ कॉलम मध्ये 5वा रो काय फॉल्स आहे, फर्स्ट मध्ये काय होता फॉल्स होता, इथं फक्त येईल मग फॉल्स. पुढचा पाहिला 6वा, तर 6वा देखील फॉल्स आहे, म्हणजे इथं असेल परत फॉल्स किंवा एफ. आता 7व्या आणि 8व्या मध्ये फॉल्स आहे, पण कॉलम नंबर 4 मध्ये ट्रू आहे, आणि ऍटलिस्ट एक जरी ट्रू असेल तरी ऑर स्टेटमेंट मध्ये काय होतं, ऑर कनेक्टिव्ह मध्ये काय होतं, ट्रूथ व्हॅल्यू त्याची टी येते किंवा ट्रू येते. कॉलम नंबर नेक्स्ट आर अँड पी. आता आर अँड पी आहे, ठीक आहे, इथं मला माहिती आहे अँड मध्ये फक्त आणि फक्त ट्रू अँड ट्रू ज्यावेळेस असेल त्यावेळेसच त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, अदरवाइज फॉल्स असेल एफ असेल. ठीक आहे. तर ट्रू और फॉल्स, सॉरी, ट्रू अँड ट्रू इज ट्रू फक्त आणि फक्त या केसमध्ये, अदरवाइज फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स, ट्रू अँड फॉल्स. आता पुढचे पहिले 4 एलिमेंट काय पी चे काय तर फॉल्स आहेत, कॉलम नंबर सॉरी रो नंबर 5, 6, 7 आणि 8 फॉल्स आहेत. ठीक आहे. आणि अँड हे कनेक्टिव्ह यूज केलेले, म्हणजे इथं डायरेक्ट याची व्हॅल्यू मी फॉल्स लिहू शकतो. ठीक आहे, जास्त विचार करायची गरज नाही. लास्ट आन्सर आहे आपला आता इम्प्लिकेशन आहे. आता इम्प्लिकेशन काय केले मी, पी ऑर निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज टू आर अँड पी. जर कॉलम पाहिले आपण शेवटचे 2 जे कॉलम होते माझे, या 2 कॉलम मध्ये मी ते इम्प्लिकेशन ऍड करणार आहे. इम्प्लिकेशन मध्ये काय असतो, इफ ट्रू देन फॉल्स इज ओनली फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. मग पाहिलं ट्रू ट्रू इज ट्रू, ट्रू देन फॉल्स इज फॉल्स, ट्रू देन ट्रू इज ट्रू, ट्रू देन फॉल्स इज फॉल्स, false then false is true, false then false is again true, true then false is false, and true then false is false is our final answer.